नमस्ते फ्रेंड्स. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उष्णता देखील खूप वाढली आहे. म्हणूनच आज आपण अस्सल मालवणी सोलकढीची रेसिपी बघणार आहोत. कोकम हे पित्तशामक आहे आणि नारळाच्या दुधाने शरीराला थंडावा मिळतो. म्हणूनच तर आपण उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी पित असतो. आज मी खूप सोप्या पद्धतीने सोलकढीला अगदी नॅचरल रंग कसा आणायचा ते देखील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. ज्यावेळी नॉनव्हेजचा बेत असेल घरामध्ये अशा वेळी सोलकढी नक्की बनवा, जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होईल. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा, मी एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ एक प्लेट हा ओला नारळ झालेला आहे. अशा पद्धतीने बारीक त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत, नारळाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इथे मी आलं घेतलेलं आहे आणि अर्धा इंच आलं आहे आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, त्यानंतर मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं. कोकमचं आगळ घ्यायचं आहे. सरबत, कोकम सरबत आणि कोकमचा आगळ असे दोन प्रकारचे बाजारामध्ये मिळतात. तर तो फरक इथे ओळखून आपल्याला कोकमचा आगळच घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे आपल्याला जे खोबरं बारीक कापून घेतलेलं आपण ते मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आलं, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून घ्यायचे आणि हे मिक्सरमध्ये फिरवायचे. कोथिंबीर आपल्याला शेवटी घालायची आहे. आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे. सुरुवातीला असंच कोरडंच हे मिक्सरला फिरवायचं आहे, पाणी घालायचं नाही सुरुवातीला. आता बघा हे बारीक झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे छानपैकी असं बारीक असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. व्यवस्थित हे चमच्याने मिक्स करून घ्यायचे, कारण जर कुठे आलाचा तुकडा किंवा हिरवी मिरची जर राहिली असेल तर ते व्यवस्थित असं बारीक होऊन जाईल, सगळं मिक्स होऊन जाईल. तर बघा अशा प्रकारे हे मिक्सरला फिरवून खूप छान असं पाणी घालून याच्यामध्ये हे बारीक करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर बघा इथे हे जरा आपण बाजूला ठेवूया कोकम आणि कोथिंबीर. आता हे जे आपण मिक्सरमध्ये खोबरं फिरवून घेतलेलं ते एका अशा सुती कपड्याने काय करायचे, कपडा स्वच्छ धुतलेला असावा आणि तो असा कॉटनचाच असावा, कारण त्याच्याने छान असं गाळलं जातं हे खोबरं वगैरे. आता हे सगळं मिक्सरमधलं आपण ह्या रुमालामध्ये गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि खूप छान असं हे नारळाचं दूध निघतं. बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे काय करायचं आहे की जो रुमाल आहे ना तो असा वरती उचलून धरायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करत करत आपल्याला काय करायचं आहे की हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला अगदी जोरात प्रेस करून हे काढून घ्यायचं आहे नारळाचं दूध. बघा मी दाखवते त्याप्रमाणे जोपर्यंत हे प्रेस करून असं निघतंय ना तोपर्यंत हे काढतच राहायचं आहे. मी दाखवते त्याप्रमाणे सगळं काढून घ्यायचं आहे नारळाचं दूध. त्यानंतर काय करायचे की पुन्हा एकदा आपल्याला हे जे खोबरं आहे ना रुमालाच्या आतलं ते एकदा पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. पाणी घालून घालून हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा याचा रस जो आहे ना खोबऱ्याचा काढून घ्यायचा आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. आता हे जे खोबऱ्याचा चौथा उरलेला आहे ना हा पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत, कारण पूर्ण याच्यातलं अजून दूध जे आहे ना ते निघलं नाही नारळाचं, अजून खूप दूध निघणार आहे. तर बघा आता हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे भरपूर असं. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये पुन्हा असं बारीक छान फिरवून घ्यायचं आहे. पाण्याचा इथे भरपूर वापर करायचा आहे, पण लक्ष द्यायचं आहे की खूप जास्त पातळ करायचं नाही आपल्याला. आपली जी सोलकढी आहे ती थोडीशी घट्टच अशी ठेवायची आहे. खूप जास्त पातळ केले की त्याची मग चव नाही लागणार. आता बघा दुसऱ्यांदा आपण हे मिक्सरमध्ये खोबरं फिरवून घेतलेलं आहे. असे 3 वेळाच करायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून हे दूध काढून घ्यायचं अशा प्रकारे. बघा तुम्ही दाखवते त्याप्रमाणे असं प्रेस करत करत ह्या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ पण नाही करायचं. नंतर 2 ते 3 वेळाच इथे ही प्रोसेस करायची आहे. त्याच्या पुढे प्रोसेस केली तर ते दूध जे आहे ना आपलं नारळाची सोलकढी ती पातळ होऊन जाते आणि त्याची चव पण बिघडून जाते. सोलकढीचा जो रंग आहे आणि जो थिकनेस आहे म्हणजे जो घट्टपणा आहे तो इथे आपल्याला बिघडून द्यायचा नाही. म्हणून कोकम सरबत आणि कोकम आगळ हे दोन्ही बाजारामध्ये मिळतात, पण कोकम सरबत आपल्याला इथे आणायचं नाही, कारण कोकम सरबत हा गोड असतो आणि कोकमचा आगळ हा विदाऊट शुगर असतो, म्हणजे त्याच्यामध्ये साखर नसते.
तर आपल्याला कोकम आगळच इथे बाजारातून आणायचं आहे. आता बघा इथे 5 चमचे मी कोकम आगळ घेतलं होतं वाटीमध्ये, तर ते आपल्याला या नारळाच्या दुधामध्ये टाकून घ्यायचे. बघा तुम्ही बघू शकताय खूप छान रंग आलेला आहे. त्यानंतर मी तिसऱ्यांदा इथे जे नारळाचं दूध मी काढून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करते. तुम्ही बघू शकताय खूपच छान रंग आणि घट्टपणा पण खूप छान आलेला आहे सोलकडीला. खूप जास्त पातळ नाही करायची, त्याच्यामुळे आपली सोलकडीची चव जी आहे ना ती पूर्ण बिघडून जाते. आता बघा याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर कोथिंबीर नसेल आवडत पिताना तर नाही घातली तर काहीच हरकत नाही, पण इथे मी दाखवण्यासाठी कोथिंबीर घातलेली आहे. बघा तुम्ही बघू शकताय खूप छान अशी सोलकढी आपली बनून तयार झालेली आहे. खूप छान चविष्ट अशी सोलकढी बनून तयार होते. तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये अशी सोलकढी नक्की बनवा. अगदीच नॅचरल रंग इथे आलेला आहे. कुठलाच मी इथे फूड कलर वापरलेला नाही. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे यापुढचे सगळे नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येईल आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार. पुन्हा भेटूयाच मग अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय.